नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेचे दुसरे प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत। या अगोदर आपले सुरुवातीला 21 उदाहरण झाले होते। आता आपल्याला 22व्या उदाहरणापासून आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची। चला तर आपण आज 22वा प्रश्न आकृती पाहूया। पहा, या ठिकाणी जशी प्रश्न आकृती 22 मध्ये प्रश्न आकृती दिलेली आहे त्याच स्वरूपात तुम्हाला उत्तर आकृत्यात हुबेहूब तशी आकृती या ठिकाणी आपल्याला शोधायची। पहा, सुरुवातीला आपण काय करू, ही जुळणारी आकृती ज्या आकृत्या या ठिकाणी जुळत नाही त्या ठिकाणी सुरुवातीला आपण काढून टाकू। चला तर आता या ठिकाणी 22व्या क्रमांकाची जी आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसते, पहा या ठिकाणी एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाला सरळ रेषा आणि उभी रेषा आहे। तसंच या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मध्ये काय दिसतंय, हा वेगळा पर्याय दिसतो, म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी हा पर्याय कटला। पहा आता पर्याय क्रमांक सी मध्ये सुद्धा जशी प्रश्न आकृती 22 मध्ये दिसते तशी उत्तर आकृती पर्याय क्रमांक सी मध्ये दिसते का, नाही दिसत, म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा पर्याय आपला या ठिकाणी कॅन्सल झाला। पहा पर्याय क्रमांक बी, या ठिकाणी जरी या ठिकाणी तुम्हाला एक त्रिकोण दिसतो परंतु ही जी उभी रेषा या ठिकाणी खाली दिसते। आपल्या प्रश्न आकृतीमध्ये त्रिकोण असून ही उभी रेषा वरती, तशीच पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला सुद्धा या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी कॅन्सल। चला तर आता प्रश्न आकृती 22 मध्ये जशी आकृती दिसली तसंच पर्याय क्रमांक ए मध्ये सुद्धा आपल्याला जशी आहे तशी हुबेहूब आकृती या ठिकाणी दिसते, म्हणून या ठिकाणचं उत्तर हे ए राहणार आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी ए हा पर्याय व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचा आहे। चला तर आता 23व्या क्रमांकाची आकृती आपण या ठिकाणी पाहू। पहा या ठिकाणी आकृती दिलेली आहे, पर्याय क्रमांक ए मध्ये पहा या ठिकाणी जसे दोन वर्तुळ दिलेले, बेरजेचे चिन्ह, परत खाली वर्तुळ, या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला, बेरजेचे चिन्ह दिसतात, खाली वर्तुळ दिसतंय, पण वरच्या भागामध्ये दोन वर्तुळ दिसत नाही, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी आपला कॅन्सल होणार आहे। त्यानंतर पहा पर्याय क्रमांक बी मध्ये काय पर्याय क्रमांक तुम्हाला डी मध्ये पाहू। आता आपण पहा या ठिकाणी जसे वर्तुळ आहे इथं आहे, नंबर 2 ला दिसतात का बेरजेचे चिन्ह, या ठिकाणी बेरजेचे चिन्ह दोन्हीला दिसतात, म्हणून हा पर्याय आपला या ठिकाणी कॅन्सल होणार आहे। पहा त्यानंतर पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतंय, या ठिकाणी पर्याय क्रमांक बी पाहू। आता आपण या ठिकाणी दोन आहे, वर्तुळ छोटे छोटे आहे, त्यानंतर ही हा या टाइप मधला आकार या ठिकाणी दिसतोय का, आहे या ठिकाणी दिसतोय, पण हा डावीकडून आहे, या उत्तर आकृतीमध्ये उजवीकडून आपल्याला या ठिकाणी दिसतो, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपल्या या ठिकाणी कॅन्सल होणार आहे। म्हणजे पहा पर्याय ए कटला, बी कटला, डी कटला, राहिला पर्याय आपला सी। तर पहा सी मध्ये जशी प्रश्न आकृती 23 मध्ये दिसते तशीच तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये दिसते का, आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहू। पहा या ठिकाणचे दोन्ही वर्तुळ, बेरजेचे चिन्ह, डबल खाली वर्तुळ, त्यानंतर या ठिकाणी त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोण, परत वरतून त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोण, या ठिकाणी हा जसा आकार आहे तसाच या ठिकाणी आकार दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर असणार, म्हणून आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचं। चला तर आता 24व्या आकृतीकडे आपण वळू। पहा या ठिकाणी तुम्हाला 24व्या आकृतीमध्ये एक त्रिकोण दिसतोय, त्रिकोणाच्या मध्यभागी दोन रेषा आडव्या, दोन रेषा उभ्या। पहा पर्याय क्रमांक ए मध्ये काय दिसते तुम्हाला, जरी त्रिकोण दिसत असला तरी त्याच्यामधल्या ज्या रेषा आहेत या थोड्याशा घड्याळाचा काटा ज्या प्रमाणात फिरतोय तशा या ठिकाणी सरकलेल्या, म्हणजे थोड्याशा डाव्या साईडला सरकलेल्या दिसते, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी आपला कॅन्सल होणार आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मध्ये काय दिसतंय, या ठिकाणी त्रिकोणामध्ये 3 उभ्या रेषा आणि आडव्या 3 रेषा, म्हणजे हा पर्याय आपला लगेच या ठिकाणी कॅन्सल होणार आहे, कारण आपल्याला काय शोधायचं, याच्यामध्ये जुळणारी हुबेहूब आकृती तुम्हाला या ठिकाणी शोधायची। चला तर आता आपण पर्याय क्रमांक
बी मध्ये पाहूया, या ठिकाणी जो छोटा वर्तुळ आहे त्याच्यात एक रेषा आहे, या ठिकाणी छोटा वर्तुळ असून त्या ठिकाणी दोन रेषा आहे. परत याच्यामध्ये काय वेगळं वाटतं, या ठिकाणी दोन रेषा आहे, परत या ठिकाणी तीन रेषा, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी आपला कॅन्सल होणार आहे. पहा आता पर्याय ए कटला, बी कटला, डी कटला, राहिला कोणता, सी. आता तुम्हाला जशी आकृती या ठिकाणी दिसते तशीच तुम्हाला पर्याय क्रमांक सी मध्ये या ठिकाणची आकृती दिसते, म्हणजे या ठिकाणचं उत्तर हे आपलं सी असणार आहे. याला व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचं. चला तर आता आपण या ठिकाणी 25वी आकृती पाहूया. पहा तर 25वी आकृतीचं निरीक्षण तुम्ही नीट व्यवस्थित करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन वर्तुळ दिसतात. प्रश्न आकृतीमध्ये या उत्तर आकृतीमध्ये सुद्धा दोन वर्तुळ दिसतात. या ठिकाणी तीन दिसतात, या ठिकाणी चार आहे, म्हणजे आपला पर्याय या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक बी मध्ये लक्ष द्या. या ठिकाणी दोन वर्तुळे, या ठिकाणी तीन वर्तुळ दिसतात, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी आपला कॅन्सल होणार आहे. आता या ठिकाणी दोन आहे, या ठिकाणी चार आहे, या ठिकाणी चार आहे, या ठिकाणी तीन आहे, म्हणजे हा सुद्धा आपला या पर्याय 25 मध्ये या ठिकाणचा पर्याय सी सुद्धा बसत नाही. आता पर्याय क्रमांक ए कटला, बी कटला, सी कटला, राहिला कोणता, डी. आता या ठिकाणी काय तुम्हाला दोन वर्तुळे, इथं दोन आहे, इथं तीन आहे, इथं तीन आहे, या ठिकाणी पाच आहे, या ठिकाणी चार, इथं चार आहे, इथं पाच, म्हणजे या ठिकाणचा पर्याय क्रमांक आपला डी या हुबेहूब जुळणारी आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी याला व्यवस्थित गोल करायचे. गोल करत असताना या ठिकाणी वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. चला तर आता आपण 26व्या आकृतीकडे वळूया. 26व्या क्रमांकाची आकृतीचं निरीक्षण करत असताना तुम्हाला या ठिकाणी एक फुलाच्या आकाराची एक आकृती दिसते, त्याच्यामधनं चार भाग त्या ठिकाणी झालेले. चार भाग होत असताना हा जो वरच्या याचा जो भाग आहे, या ठिकाणी या साईडला दोन, या ठिकाणी दोन साईडला जशी आकृती दिसते तशी या ठिकाणी दोन्ही फुल रेषा, अर्धा हाफ रेषा दिसतात, परंतु या ठिकाणी मात्र दिसत नाही. पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणच्या कटणार आहे, कारण काय तुम्हाला सरळ सरळ या आकृतीचं निरीक्षण केलं तुम्हाला हा पर्याय याच्यामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक बी मध्ये काय आहे का, दिसतंय का, कारण ही जी साईड बदलली या ठिकाणी सुद्धा ही सुद्धा काय या ठिकाणी बसत नाही. आता पर्याय क्रमांक डी मध्ये काय, जसं ही जी आकृती, या आकृतीची जे ॲरो टाईप जे चिन्ह आहे हा काय म्हणजे खालच्या साईडला आहे, आणि पर्याय क्रमांक डी मध्ये काय हा तुम्हाला जो हे चिन्ह दिसते वरच्या साईडला आहे, म्हणून या ठिकाणचा हा सुद्धा पर्याय तुमचा कॅन्सल झाला. पर्याय ए कटला, बी कटला, डी कटला, राहिला सी. आता तुम्हाला जशी प्रश्न आकृती 26 मध्ये दिसते तशीच हुबेहूब म्हणजे जुळणारी आकृती तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये दिसते, म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे. चला तर आता आपण आपल्या 27व्या क्रमांकाच्या आकृतीकडे वळूया. आकृती निरीक्षण व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी करायचे. प्रश्न क्रमांक 27 मध्ये जशी आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसते तशीच आकृती तुम्हाला पर्याय क्रमांक ABCD मधून त्या ठिकाणी शोधायची. आता सुरुवातीला आपण पर्याय या ठिकाणी काय तीन रेषा आहे, डबल वरती तीन रेषा आहे आणि दोन ॲरो आहे. आता या ठिकाणी आहे का तशी आकृती नाही, म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच या ठिकाणचा कॅन्सल होणार आहे. तर आता या ठिकाणी डबल पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतंय का तुम्हाला, या ठिकाणी जशी आकृती दिसते तशी नाही, कारण या वेगळ्याच आकृत्या, म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी पर्याय कॅन्सल होणार. आता आपण आकृतीचे निरीक्षण करा. या ठिकाणी जरी तुम्हाला बी मध्ये दोन वर्तुळ दिसतात, या ठिकाणी दोन, पण या वर्तुळाची आणि या वर्तुळाची जी जागा आहे ही या ठिकाणी सेंटरला आहे, आणि या ठिकाणी आपली ही जी खालची रेषा आहे या ठिकाणी सर्वात खाली आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी बी हा कॅन्सल होणार आहे. बी सी डी दोन्ही या ठिकाणी तिन्ही पर्याय या ठिकाणी कॅन्सल झाले, राहिला फक्त पर्याय क्रमांक ए. तर जशी आकृती प्रश्न आकृती आपल्याला या ठिकाणी दिसते तशीच आकृती या ठिकाणी हे तीन, या तीन रेषा, या तीन रेषा, या तीन
आणि हे दोन जे वर्तुळे या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी 27 क्रमांकाचा ए ऑप्शन मध्ये दिसतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित गोल करायचे. आणि हा प्रश्न 2018ला या ठिकाणी विचारले गेलेला आहे. चला तर आता आपण आपल्या 28व्या क्रमांकाच्या आकृतीकडे या ठिकाणी वळू. पहा, आता 28व्या क्रमांकाची आकृतीकडे तुम्ही नीट व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, या ठिकाणी एक त्रिकोण तुम्हाला दिसतोय, या ठिकाणी एक त्रिकोण दिसतोय. तसं या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला? म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच कॅन्सल होणार आहे. पहा, आता आपण पर्याय क्रमांक सी मध्ये पहा, या ठिकाणी जरी तुम्हाला त्रिकोण दिसत असले, या ठिकाणी हे छोटे छोटे दिसतात, परंतु या ठिकाणी ही जी आकृती ही वेगळी दिसते, कारण या ठिकाणी काय दोन चौरस आणि त्याला बरोबर 4 मध्ये भाग दिलेले. या ठिकाणी दिसतंय का? नाही दिसत. म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी कॅन्सल. तसाच पर्याय क्रमांक जशी 28 मध्ये ही जी आकृती दिसते तशीच आकृती तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिसत नाही, कारण ही सरळ सरळ या ठिकाणी वेगळी दिसते. म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा, आता ए कटला, सी कटला आणि डी कटला, मग काय राहिला बी. आता 28 क्रमांकाची आकृती जसं तुम्हाला दिसतंय तशीच हुबेहूब त्या ठिकाणी बी मध्ये दिसते का हे पाहू. आता पहा, हे दोन चौरस आहे, दोन त्याला दोन म्हणजे 4 भाग केलेले आहे. त्यानंतर हे एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण. म्हणजे आपण ही जी आकृती पाहिली ही बरोबर आहे, जुळणारी आकृती. आता आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणचं उत्तर असणार आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित गोल करायचं. आणि हा प्रश्न जे आपले बोर्डाचे पेपर होतात त्या बोर्ड पॅटर्न नुसार 2022ला हा प्रश्न विचारलेला आहे. चला तर आता आपण 29वी आकृतीकडे वळू. पहा, 29व्या आकृतीचं नीट निरीक्षण केले असता तुमच्या हे लक्षात येईल की या ठिकाणचा हा जो त्रिकोण आहे आणि हा जो बाण आहे, हा ॲरो ह्या वरच्या साईडला आहे. पहा, पर्याय क्रमांक सी मध्ये आहे का? नाही. हा खालच्या साईडला, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कटतो. आता पहा, त्यानंतर परत काय दिसतं, या ठिकाणी बाण असून हे यस चं चिन्ह आहे आणि त्याच्या खाली परत एक छोटस असं या ठिकाणी हा रंगवलेला भाग. म्हणजे हा पर्याय क्रमांक बी मध्ये दिसतो का? नाही. हा लगेच आपला या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा, चला तर आता आपला पर्याय बी कटलेला आहे, पर्याय क्रमांक आपला सी सुद्धा कटलेला आहे. आता तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये आपण पाहू. पहा, जसं या ठिकाणी आकृती दिसते तशी आहे, परंतु हे जे यस आहे, यस या बरोबर सरळ साईडनं या ठिकाणी त्याच्यामध्ये एक रेष काढलेली. तसं या ठिकाणी काय उलट यश आहे आणि त्या उलट्या यस मधून तुम्हाला एक रेषा मारली, म्हणजे या ठिकाणचा हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार आहे. आता राहिला ए कटला, बी कटला, सी राहिला डी. आता जशी तुम्हाला पर्याय क्रमांक प्रश्न आकृतीमध्ये दिसतोय तसाच पर्याय क्रमांक डी मध्ये या उत्तर आकृतीमधून दिसतंय, म्हणून या ठिकाणचं पर्याय क्रमांक डी हे उत्तराचा बरोबर असणार. याला व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचे. चला चला तर आता आपण 30व्या क्रमांकाची आकृती पाहू. पहा, आकृती पाहत असताना तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आकृतीत काय सांगितलेले, दोन चौरस खाली एक वर या आकृतीमध्ये दिसतो आपल्याला. डावीकडनं एक ॲरो दिसतो, त्रिकोण असून त्यात एक ॲरो आहे डबल. उजवीकडनं एक त्रिकोण असून त्यात एक छोटा त्रिकोण. आता पहा, या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक ए ची आकृती पाहिली असता तुमच्या हे लक्षात येईल की हा जो प्रश्न आकृतीचा जो ॲरो आहे हा वरच्या साईडला आहे आणि उत्तर आकृती याचा पर्याय हा खालच्या साईडला येतो, म्हणजे हा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार. पहा, त्यानंतर लगेच तुम्हाला काय या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ची आकृती काय सांगते, या ठिकाणी आपला हा जो छोटा वर्तुळ आहे हा रंगवलेला आहे, पर्याय क्रमांक बी मध्ये दिसतो का? नाही. म्हणजे हा तुमचा लगेच त्या ठिकाणी कॅन्सल होणार. पहा, पर्याय क्रमांक सी ची आकृती तुम्ही निरीक्षण करा. हा जो ॲरो आहे हा
डाव्या साईडला, या आकृतीच्या डाव्या साईडला आहे, परंतु जी पर्याय क्रमांक डी यामध्ये काय हा उजव्या साईडला येतो, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी आपला कॅन्सल होणार आहे. आता बा ए कटला, बी कटला, डी कटला, राहिला कोणता सी. मग जशी आपल्याला प्रश्न आकृती दिसते तशीच हुबेहूब या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये ही आकृती दिसते, म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे. याला व्यवस्थित असं गोल करायचं. चला तर आता आपण 31व्या आकृतीकडे वळूया. पहा या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, एक वर्तुळ दिसतंय, वर्तुळात मध्यभागी काही रेषा मारलेल्या आहेत. तसंच या ठिकाणी सुरुवातीला एक छोटं वर्तुळ, नंतर एक हाफ अर्धवर्तुळाकार चंद्राकृती एक आकृती दिलेली आहे. पहा तसंच पर्याय क्रमांक ए मध्ये काय दिसतं तुम्हाला, हे सर्कल वर्तुळ जरी असेल या ठिकाणी पूर्ण रंगवलेलं, म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच या ठिकाणी कॅन्सल होणार. पहा पर्याय क्रमांक सी मध्ये काय, जशा अर्ध जे वर्तुळ आहे हे काय झालेले रंगवलेले, तसं हे वर्तुळ सुद्धा रंगवलेले, पण याच्या रेषा आणि ह्या सरळ रेषा ह्या थोड्या क्रॉस रेषा, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी तुमचा कॅन्सल होणार. पहा 31व्या मध्ये सी मध्ये का डी मध्ये काय दिसतंय, जशी आपली आकृती ही वरच्या साईडनं रेषा आहेत तसे या पर्याय क्रमांक डी मध्ये खालच्या साईडनं रेषा, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. ए बी ए सी डी हे कडले पर्याय क्रमांक बी राहिला, जशी प्रश्न आकृती 31 मध्ये दिसते तशीच हुबेहूब तुम्हाला या ठिकाणी दिसते. पहा निरीक्षण करा तुम्ही, हुबेहूब दिसते, त्यामुळे तुमचा पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार आहे. तर याला तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी काय करायचंय, बी हा पर्याय व्यवस्थित गोल करायचा. चला तर आता आपण 32व्या आकृतीकडे वळू. पहा 32व्या आकृतीकडे वळत असताना तुम्हाला काळजीपूर्वक आकृतीचे निरीक्षण करायचंय. एक सरळ लंबरेषा असून त्या ठिकाणी वाय टाईप या ठिकाणी आकृती आहे. पहा या ठिकाणी तुमचा हा जो एरो आहे हा वरती गेलेला आहे. पहा याचा हा जो एरो आहे बी मध्ये, पहा आता आपण सुरुवातीला बी आकृतीचे निरीक्षण करू. पहा हे आहे, त्यानंतर हा जो एरो ह्या वरच्या दिशेला, हा खालच्या दिशेला, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे. तसाच पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतंय का, जशी ही आकृती तशी ही नाही दिसत, म्हणजे हा सुद्धा पर्याय आपला कॅन्सल होणार आहे. इथं काय एक स्वस्तिकची एक खाली गेलेली रेषा आणि एक वरती, तसं या ठिकाणी नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी काढतो. पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी तो पर्याय सुद्धा आपला कॅन्सल होणार आहे. पहा आता बी सी आणि डी हे पर्याय कॅन्सल झाल्यानंतर खाली हेच पर्याय राहतो. पहा जशी या ठिकाणी आकृती दिसते आपल्याला तशीच हुबेहूब आकृती या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते, म्हणजे 32 या प्रश्न क्रमांकाचे हे उत्तर असणार. याला व्यवस्थित तुम्ही असं गोल करायचे. चला तर आता 33व्या आकृतीकडे आपण वळू. पहा 33वी आकृती पाहत असताना तुम्हाला एक वर्तुळ आहे, वर्तुळात 4 आणि 4 म्हणजे 8 भाग केलेले, 8 भाग केलेले असताना काय या ठिकाणी पहा, या ठिकाणी जशी आकृती ए मध्ये दिसते, प्रश्न आकृतीमध्ये दिसते, पहा या ठिकाणचा हा भाग रंगवलेला, या ठिकाणी हा रिकामा ठेवला, म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी लगेच काढणार आहे. पहा आता लगेच काय आपण पर्याय क्रमांक सी पाहू. आता हा भाग या ठिकाणी रंगवलेला आहे, हा कोरा ठेवलेला आहे, म्हणजे हा भाग सुद्धा आपली ही आकृती सुद्धा काय या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, परत सी मध्ये डी मध्ये सुद्धा काय हा भाग रंगवलेला, हा भाग कोरा, म्हणजे हा बी पर्याय सुद्धा या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. ए कटला, सी कटला आणि डी कटला, म्हणजे राहिला पर्याय क्रमांक कोणता या ठिकाणी बी. आता बीचं आपण निरीक्षण करू. पहा या ठिकाणी ही जी मध्य भागातली रेषा या ठिकाणी इतकी रंगवलेली, ही इतकी रंग आहे, इथं गॅप परत कोरी आहे, या ठिकाणी हे दोन्ही कोरे, ही जागा या ठिकाणी रिकामी, ही जागा सुद्धा या ठिकाणी रिकामी, म्हणजे पर्याय क्रमांक बी हा आपला या ठिकाणी तंतोतंत बसणार, म्हणजे जुळणाऱ्या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक बी हा आपलं उत्तर असणार आहे. आता बा प्रश्न क्रमांक 34व्या आकृतीकडे आपण त्या ठिकाणी निरीक्षण करूया. पहा या आकृतीचे निरीक्षण करत असताना तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक आकृती पाहायची. पहा आता सुरुवातीला हा एक चौरस आहे, त्याच्यात परत या स्टार टाइप एक चिन्ह दिसतंय तुम्हाला. तर प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला हे स्टार टाइप चिन्ह दिसतंय.
या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी काय एक या साईडकडची डाव्या साईडकडच्या आकृतीमध्ये एक चौरस असून त्यात एक छोटं वर्तुळ आहे, ते रंगवलेले. पहा या ठिकाणी काय चौरस मोठा आहे, एक छोटा आहे. या ठिकाणी काय एक चौरस मोठा आहे, फक्त एक छोटा नाही. म्हणजे हा पर्याय आपल्या इथे या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे. पहा पर्याय क्रमांक बी मध्ये काय, जसं आपल्याला या ठिकाणची आकृती दिसते तशी आकृती या ठिकाणी एकच चौरस आहे, दोन चौरस आहे, या ठिकाणी एकच चौरस. म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी आपला कॅन्सल होणार आहे. पहा आता पर्याय क्रमांक डी मध्ये काय, या साईडला काय एक चौरस आहे, वर्तुळ. या साईडला काय चौरस आहे, त्यात एक चौरस आहे. म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा पर्याय क्रमांक 34 जशी प्रश्न आकृती दिसते तशी उत्तर आकृती सी मध्ये हुबेहूब जशी दिसते. पहा या ठिकाणी दोन चौरस आहे, छोटं मोठं स्टार आहे, या ठिकाणी स्टार. हा पर्याय आपला या ठिकाणी तंतोतंत बसणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं याचं उत्तर असणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या DCD मिशन नवोदय या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.